पेटा ही नुसती संस्था नाही, पेटा अंबानीचं दलालीचं काम करते आणि पेटाने भूमिका पहिल्यापासूनच मला संशय असतो. पैसे मिळवणारी अधिकाऱ्यांची लॉबी आहे महापालिकेची, ही पण जनावर आहे. हे खरं आहे ठिकाणी. पण कोल्हापूरच्या स्वाभिमानाला जर कोण नक लावत असेल तर कोल्हापूरकर पायतान मारल्याशिवाय सोडणार नाही. पेटाने पिटिशन दाखल केली त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की हा हत्ती वनताराला तुम्ही दिला पाहिजे. वनताराच का याचा खुलासा पेटानं सुद्धा केला पाहिजे. नमस्कार, मी कोल्हापूर कृषी आपले स्वागत आहे नवीन एका पॉडकास्टमध्ये. त्यामध्ये एक हिंदुस्थानी भाऊ नावाचा हरामखोर जो कोल्हापूरला नावं ठेवावं लागला आहे आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आम्ही भेटलेलो आहे शुभम शिरहट्टी, शाहू सेना यांचे अध्यक्ष. नमस्कार साहेब. नमस्कार. तर आज तुम्ही त्या हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ बघितला, ते एवढं म्हणजे हरामखोर बोलायला लागले कोल्हापूरबद्दल, हे कसं वाटलं तुम्हाला? काय राग आहे निश्चितच. त्याचं नाव पहिला तर हिंदुस्थानी भाऊ नाही, विकास फाटक असं त्याचं काहीतरी नाव आहे. आणि त्याला हिंदुस्थानी भाऊ तो स्वतःला का म्हणून घेतो याचं काही कारण माहीत नाही. गेले 2-3 दिवस जसं 21 तारखेपासून नान्नीच्या हत्ती संदर्भामध्ये महादेवीबद्दल जे वातावरण चालू आहे त्याच्यावर त्यानं प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानं का प्रतिक्रिया व्यक्त केली? पैसे घेतलेत होते, पैसे खायला घातलेत त्याला. पण पैसे जरी खाल्लेले असले तरी कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. कोल्हापूरची जनता दोनच गोष्टी कोल्हापूरच्या लोकांनी आजपर्यंत दिलेल्या आहेत. एक तर कोल्हापुरी फेटा दिलेला आहे, दुसरं कोल्हापुरी पायतान दिलेला आहे. आणि या हिंदुस्थानी भाऊला, या विकास फाटकला लोक पायतानानं मारल्याशिवाय सोडणार नाहीत. कोल्हापूरबद्दल, कोल्हापूरच्या लोकांबद्दल जर आता ते जर सगळा जर व्हिडिओ बघितला तर ते एवढं गंभीर आहे, एवढ्या त्यात शिव्या आहेत, एवढ्या विकृती तो बोललेला आहे. विषय राहिला अंबानीचा आणि नान्नी मठाचा. पण त्याचं म्हणणं असं आहे की लोकांनी हे राजकारण केलेलं आहे. राजकारणाच्या ठिकाणी, पण कोल्हापूरच्या स्वाभिमानाला जर कोण नक लावत असेल तर कोल्हापूरकर पायतान मारल्याशिवाय सोडणार नाही. तो राजकारण्यांच्या बद्दल पण बोललाय. आता राजकारणी बघितलं आपण, हत्ती या विषयावरती सगळी एकत्र आल्यात आणि तो फक्त काही लोकांची नावं घेऊन त्याबद्दल बोलायला लागला. ही काही तुम्हाला कसं वाटलं? चूक आहे का बरोबर आहे? नाही, त्यानं राजू शेट्टी साहेबांच्या पत्राचा उल्लेख केला. तर राजू शेट्टींनी 2018 साली पत्र दिलेलं होतं. ते पत्र त्यांनी पण ती भूमिका जाहीर केली की 2018ला जेव्हा माहूत मिळत नव्हता तेव्हा त्यावेळेला त्यांनी वन विभागाला ते पत्र लिहिलेलं होतं आणि त्याचा खुलासा त्यांनी त्याच्या आधीच केला. बरोबर. ते पत्र दाखवून मोहरमला तो हत्ती भाड्याने दिला गेला त्याचा फोटो दाखवून काय मेसेज त्याला द्यायचा आहे हा खरं तर प्रश्न आहे. आणि महादेवी हत्ती हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे, कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे. ह्याच्याबद्दल जर बाहेरनं कोणतरी येऊन, आणि त्यानं मराठीत हा व्हिडिओ केलेला नाही, त्यानं हा पूर्ण व्हिडिओ हिंदीत काहीतरी केला आहे. 2-4 अर्वाच्या भाषेतल्या शिव्या त्याने वापरल्यात. आणि कोल्हापूरकरांच्या बद्दल म्हणते तुम्ही अन्नच खाताय ना का गु खाताय काय? एवढं त्याची ताकद निर्माण होते. कोल्हापूरकर काय खातात हे तो जेव्हा कोल्हापूरला येईल तेव्हा आम्ही दाखवू की त्याला. ते काय आज त्याने व्हिडिओ जाहीर केला, ते तो जेव्हा कोल्हापुरात येईल तेव्हा त्याचं स्वागत आम्ही करू. ते एवढं की नाही, त्यात शब्द वापरायला नको पॉडकास्ट मध्ये, ते एवढा हे आहे की त्यानं कमेंट पण ऑफ केली. आता नाही, मग एवढं घाबरत आहे त्याला. जर ते आमचं उत्तर ऐकायचं असतं तर त्यानं त्याची कमेंट ऑन केली असती. त्यानं त्या जर नुसत्या कमेंट वाचल्या असते की नाही तरी त्याला हा विषय काय आहे समजला असतं. आणि सकाळपासून व्हिडिओ फिरायला लागलेत. म्हणजे कालपर्यंतचं वातावरण होतं. काल लाखो लोक कोल्हापुरात रस्त्यावर होते, महादेवीसाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि आज वनतारा किती प्रसिद्ध आहे, वनतारात किती सुविधा आहेत. तुमच्या सुविधा तुमच्या वनतारामध्ये तुम्ही जे खाजगी ट्रस्ट चालवला आहे तिथं तुमच्या कसल्याही सुविधा असू देत, त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. पण महादेवी आमच्या श्रद्धेचा विषय आहे, कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहे. ते पेटानं सांगितलं की हे भीक मागायला हत्तीचा वापर होतो. मग अशा पद्धतीची ही भिकारडी लोक कोल्हापूरसाठी बोलायला लागल्यात, कोल्हापूरकरांवर बोलायला लागल्यात. हत्तीच्या आडनं कोल्हापूरकरांवर बोलायचं हे काम चालू आहे. आणि जेव्हा तो कोल्हापुरात येईल तेव्हा कोल्हापुरी पायतानानं त्याचं स्वागत होणार हे मात्र नक्की. आणि आम्ही कायदेशीर दृष्ट्या पण ह्या बाबतीत विचार करू. योग्य पद्धतीने पोलिसांनी पण याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. नाही, हा PR सगळा चालवला जायला लागलाय सगळ्यांचं. म्हणजे आता जनतेनं पण म्हणणं आहे की कुठेतरी ते वंतारा जिओ किंवा त्यांच्याकडनं हे PR चालू आहे. कारण पहिल्या 24 तासामध्ये 1.5 लाखाच्या आसपास काहीतरी पोर्ट झाली नंबर. ते वाचवण्यासाठी त्यांनी इथं त्यांचा CEO पाठवून दिला. नुसता ते बाबा हा ठीक आहे तोंडाला पाणी पुसायचं निघून जायचं. मग आत्ता जो PR काय चालू आहे, आता आम्ही जसे इन्फ्लुएन्सर लोक आहे त्यांच्यावर एवढा मोठा अटॅक चालू आहे. आता जस्ट माझ्या एका मित्रावर कॉल झाला,
45 व्हिडिओला त्याच्या कॉपीराईट क्लेम, आयुष्यात कधी इंस्टाग्रामवर कॉपीराईट क्लेम आलेले नव्हते. आपल्या आता सौरभ आहेत, त्यांच्या 25 व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम येऊन पडल्यात. 2 काय 1 व्हिडिओ डिलीट पण झालाय त्यांचा. एवढी घाण राजकारण चालू आहे की नाही, यातनं पुढं काय त्यांना दाखवायचं असं मला वाटते? नाही, माझं म्हणणं आहे ह्यांनी एकतर सरकार मॅनेज केले. सरकारची भूमिका आहे, ह्याच्यावर सरकारनं योग्य वेळी बाहेर येऊन सांगणं गरजेचं होतं. वनतारातनं कोणतरी CEO आणि 2-4 लोक कोल्हापूरला येतात. कलेक्टर ऑफिसला बंद दाराआड बैठक होते. नांदी मठाच्या महाराजांनी भूमिका सगळ्यांसमोर जाहीर केलेली होती. बरोबर. अशा वेळेला वनताराची लोक जेव्हा येतील, कायदा सुव्यवस्था पाळणारे आम्ही लोक आहे. आमचं आंदोलन आजपर्यंत लोकशाही मार्गाने चालू आहे. कालपर्यंत हे आंदोलन कलेक्टर ऑफिसपर्यंत होतं. आता 2-4 दिवसात हे जर झालं नाही तर आम्ही मुंबईला जायची आमची तयारी आहे. पण अशा पद्धतीनं लोकांच्यात बुद्धिभेद करण्याचं काम या लोकांकडनं सुरू नाही, आहे. सगळ्यांना संभाषण स्वातंत्र्य आहे भारतामध्ये, भाषण स्वातंत्र्य आहे, कुणीही काही बोलू शकतो, आपलं मत व्यक्त करू शकतोय. पण त्यालाच कुठेतरी हे दाबण्याचा कट कारस्थान ती चालू केल्यात. मग ह्याच्यावर ऍक्शन आपण काय घेतली पाहिजे कोल्हापूरकरांनी? नाही, कोल्हापूरकरांनी जेव्हापासून 21 तारखेपासून प्रकरण चालू आहे, लोक हे बघायला लागल्यात पेटाची भूमिका ह्याच्यावर काय आहे, पेटानं काय दुटप्पी भूमिका घेतली, सरकार ह्याच्यावर काय बोलायला लागले, सरकारचे लोकप्रतिनिधी श्रेयवादाचं कसं राजकारण करायला लागल्यात, ह्या सगळ्याबद्दल कोल्हापूरकर बघायला लागल्यात. कोल्हापूरकरांनी काल लाखोंच्या मोर्चातनं आपली मागणी दाखवलेली आहे. ही जर उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोरची बैठकीतनं काहीतरी चांगलं येईल अशी अपेक्षा मला पण आहे. पण हे जर झालं नाही तर कोल्हापूरकर नक्की मुंबईला जातील आणि अंबानीला यातनं कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर देण्याचं, अंबानीला यातनं क्लीन चिट देण्याचा प्रकार चालू आहे. पण अंबानीला, जिओ समूहाला किंवा त्या वनताराला कुठल्याही पद्धतीचा क्लीन चिट देता येत नाही. कारण पेटानं जी पिटिशन दाखल केली त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा हत्ती वनताराला तुम्ही दिला पाहिजे. वनताराच का, ह्याचा खुलासा पेटानं सुद्धा केला पाहिजे. नाही, आता मी वनताराचं ते RTI भरलेलं आहे एका बोस नावाच्या व्यक्तीनं, त्याची माझ्याकडे कॉपी आहे. त्यामध्ये ते सरळ सांगितले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने की हे वनतारा प्रायव्हेट आहे, आम्ही याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. बरोबर. मग आता ते 2018ला जे पत्र रिलीज झालं त्याचं, त्या हिंदुस्थानी भाऊ करायला लागलाय किंवा ती पेटावाली करायला लागल्यात, त्यामध्ये हत्ती घेऊन जावा, आमच्याकडे त्याला सांभाळण्याची हे नाही. 6 महिन्यानंतर त्यांनी परत त्याच्यावर डिक्लेअर केलं की नाही, आता आम्हाला माहूत मिळाला आहे आणि आम्ही सांभाळू शकतोय. तर आपल्या इथं वन विभाग एवढा आहे, दरवर्षी शासन, आपलं सरकार भारताचं हजारो करोड रुपये खर्च करते वन संवर्धनासाठी. मग हे जे काय प्रायव्हेट एका बड्या बापाचं जे प्राणी संग्रहालय आहे, ज्याला अजून मानांकनच नाही प्राणी संग्रहालय सरकारी म्हणून, त्याच्यातच का पाठवायचं, ह्याच्याबद्दल आता लोकांच्यातनं रोष निर्माण व्हायला लागलाय. बरोबर. मग ह्याच्याबद्दल आपण काय मागणी करायला पाहिजे? कारण लोकांना समजणं झालंय, फक्त आम्हाला माधुरी परत द्या एवढीच गोष्ट चालू आहे. पण टेक्निकली बाबी मला त्या वनताराबद्दल काय वाटाली की ती कुठेतरी बाबा ते DNA वगैरे करणे किंवा त्याचं जेनेटिक कोड्स वगैरे त्याचं क्लोन तयार करायचं त्याच्या हत्ती. कारण आता हा हत्ती माणसाळ्याला होता, त्याच्या जेनेटिक म्हणजे मेंदवामध्ये तयार झाली की आपल्याला माणसांच्यात फिरायचं आहे, कोणाला इजा करायचं नाही, ही माणसं म्हणजे आपली माणसं आहेत. त्याच्यापासून प्रजनन घडवून परत नवीन जर हत्ती निर्माण झाली तर ते माणसांच्या कंट्रोलमध्ये राहतील, असं कुठेतरी त्याच्या मागं शंका मला वाटते. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्या मागं याच्यावर? नाही, मला वनताराबद्दल जास्त माहिती नाही. पण वनतारा हे खाजगी संग्रहालय, खाजगी ट्रस्ट आहे. ज्या पद्धतीनं नांदीचं ट्रस्ट आहे तसंच वनतारा पण ट्रस्ट आहे. मग त्या ट्रस्टला परवानगी देण्यात नाही, येते. वनतारा ट्रस्ट आणि नाही आमची आहे, वनतारा हे ट्रस्ट नाही आहे. नाही, वनतारा हे नाही, त्याच्या अंडर एक काहीतरी दुसरं ट्रस्ट आहे, त्याच्या अंडरही काम करायला लागलं. नाही, हे हत्ती संगोपन साठीचं हे केंद्र आहे, पण ते प्रायव्हेट आहे. हा प्रायव्हेट आहे. मग मठाला जर परमिशन देता येत नसेल तर मग ह्यांना परमिशन कशा पद्धतीने माझं देता अनेक येते म्हणणं हा आहे प्रश्न काय, माझं एक म्हणणं असं आहे, जर त्या अंबानीला प्राण्यांच्यावर एवढं प्रेम आहे, त्या पेटाला एवढं प्राण्यांच्यावर प्रेम आहे, तर त्या वनतारा, त्याच्यावर पैसा काही कमी नाही, पैसा ठीक, तर त्या वनतारात तिथं नेऊन माधुरीला ठेवण्यापेक्षा एवढे लोक आक्रोश करायला लागल्यात, तर आमच्या इथे एक वनतारा ची ब्रँच उभा केली असती तर काय झालं, बरं हे झालं नसतं. त्याला त्यांनी फक्त सुप्रीम कोर्टाच्या केसचा आधार दिलाय. पेटासारख्या संस्थेनं, मला तर आश्चर्य पेटाचं असं यासाठी वाटते की 700 वर्षाची परंपरा असणारा आश्रम त्यांना दिसतोय, मठ त्यांना दिसतोय. पण इकडं आमच्या चंदगडमध्ये, राधानगरीमध्ये केरळमध्ये जे शेतात हैदोस घालणारे हत्ती आहेत हे पेटाला दिसत नाहीत. जी जनावरं म्हणजे आज तर पेपरला बातमी होती, कोल्हापुरातलीच बातमी आहे की 6 कुत्र्यांनी एका माणसावर हल्ला केलेला आहे. मग ही कुत्री किंवा आता जे 4 दिवसापूर्वी आमचं कोल्हापुरातलं एक आंदोलन चालू आहे की एक पैसे मिळवणारी अधिकाऱ्यांची लॉबी आहे महापालिकेतली, ही पण जनावर आहेत.
त्यासनी यांना घेऊन सुद्धा जावं. पेटानं कुठंतरी घेऊन जावं. नाही हे खरं आहे. हा, होयच म्हणजे, की जसा हा विषय हत्तीचा आहे तसा हा विषय विकृतीचा आहे. बरोबर. पेटासारख्या संस्थेनं ह्यावर सुद्धा लक्ष देण्याची माणूस हा गरज पण आहे. प्राणी आहे आणि त्या विकृत हा. माणसांनी घेऊन गेलं तर आम्हाला जरा बरं पडेल. बरोबर त्या खुर्च्या गरम व्हायचं काम आहे त्यापेक्षा त्या खुर्च्या कामाला लागतील. बरोबर. आणि एक आहे आपल्या इथं गायी वगैरे बघतो ऑल ओव्हर इंडियामध्ये गायींची कत्तल चालू आहे. हे ओपनली सगळ्यांना माहिती आहे की गायी पकडल्या जातात, रस्त्यावर फिरतात, त्या प्लॅस्टिक खात्यात, त्यांना पकडून नेतात, त्यांची कत्तल करतात आणि ते गोमांस खाण्यासाठी वापर करतात. ह्यावर पेटा बोलणं झाली. ह्यावर तुमचं काय सांगणं आहे? नाही, पेटाची भूमिका पहिल्यापासूनच मला संशयास्पद वाटते. आणि पेटानं ह्याच्याबद्दल पूर्ण विचार करून जर अभ्यास केला असता, जर ह्याचं सगळीकडनं त्यांनी सर्वे केला असता, माणसालाच हत्ती पेटाला का पाहिजे आहे हा खरं तर प्रश्न आहे. बाकी शेतात हैदोस घालणारे हत्ती त्यांना का नको आहेत, आज तिथं लक्ष गेलं, कोल्हापुरात त्यांनी हे केलं, उद्या ते केरळमध्ये जातील. पण पेटासारख्या संस्थेच्या आडून जी विकृती आहे त्या विकृतीला कुठंतरी गाडण्याची आता गरज आहे. नाही, हे गायींना वगैरे सांभाळलं पाहिजे. आणि रस्त्यावर त्या गायी सोडल्या जातात, ज्यावेळेला तिचं दूध द्यायचं नाही, पेटानं या सगळ्याच गोष्टीमध्ये काल म्हणजे ज्या गोष्टींचा शेट्टी साहेबांनी उल्लेख केला की प्रदूषण होते, जल प्रदूषण होते, तिथं पेटा कुठं जाते, या सगळ्याच गोष्टीवर पेटानं लक्ष घालण्याची गरज आहे. जर लक्ष पेटाला घालायचंच असेल, जर आपल्याला त्या प्रॉब्लेमवर उपाय शोधायचाच असेल तर पेटानं सर्वसमावेशक एक धोरण आखलं पाहिजे आणि त्यावर काम करण्याची गरज आहे. पण पेटा काय एवढी काय लई मोठे हे नाही हो बाबा. हे आमची अस्मिता, आमची पेटा दलाल आहे हो. हा, पेटा ही नुसती संस्था नाही, पेटा अंबानीचं दलालगिरी करते, दलालीचं काम करते. आणि पेटानं पिटिशन दाखल करणं, त्यात वनताराचा उल्लेख करणं आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर 48 तासात 1100 किलोमीटरचा तेच प्रवास माझं एक झाला. म्हणणं आहे. तिचं त्यानंतर तिला तिथं नेल्यानंतर का नाही तिचा पाय मोडला किंवा तिला ते स्पॉन्डिलायसिस झाला किंवा बोन क्रॅक आहे ह्याची जी त्यांनी रिपोर्ट दाखवली, ते माझं म्हणणं हेच आहे की 48 तासामध्ये त्या हत्तीला मूव केलं. बरोबर. रात्रीचं मला ऐकण्यात आलं की रात्रीचं प्राण्यांना मूव करायचं नाही रात्री. आणि हत्ती असा स्थूल प्राणी आहे की त्याला दिवसातनं एक 10-15 किलोमीटर चालवायलाच पाहिजे. तर हे 48 तास कंटिन्यू ट्रकमध्ये बसून नेल्यामुळे तिचा पाय मोडला असणार आहे. जर तिचा पाय इथंच मोडला असता तर ती ट्रकमध्ये चढली कशी, ही एक शंका आहे. बरोबर. मग हे जे काय प्रकार चालू आहेत पेटाचे असतील किंवा काय, आता हे मला तरी एक सांगतो की पेटा एक छोटं पिल्लू आहे. अजून एक मोठा प्रकार आहे की 2026 मध्ये कार्बन क्रेडिटचा विषय आपल्या इथे यायला लागला. कार्बन क्रेडिट म्हणजे जी कंपनी जास्त प्रदूषण करते, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा काय असेल बाकीच्या वायू, तर त्या कंपनीला ते क्रेडिट विकत घ्यायला लागणार. बरोबर. म्हणजे ते क्रेडिट विकत कुठनं घ्यायचं, तर त्यासाठी ते अंबानीनं आता 3000 एकरचं केलं. कारण 7500 एकरमध्ये रिफायनरी आहे, ती जे उत्सर्जित करायला त्याला काहीतरी पर्सेंटेज आहे तेवढाच तो वापर करणार. राहिलेलं क्रेडिट तो विकायला चालू करणार. त्याच्याऐवजी माझं एक म्हणणं आहे की इथले जे आपले इंडस्ट्रियलिस्ट आहेत, झोन आहेत, म्हणजे गोशिमा आहे, स्मॅक आहे, कागलचा आहे, प्रत्येक ठिकाणी तिथं आपण कार्बन क्रेडिटसाठी काय करू शकतोय का? म्हणजे तिथं काय वन विभागाला सांगून झाडं वगैरे लावण्याचं काम करू शकतोय का? ह्या पण गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. मग तेच माझं एक म्हणणं आहे लोकांना की कार्बन क्रेडिट हा जर काय प्रकार असेल आणि त्यासाठी वंतारा चालू झाला असेल तर वंतारातनं का घ्या आम्ही अंबानीकडे? बरोबर. आम्ही आमचं नीट करतो. कोल्हापूर जिल्ह्यातली किंवा नांदी मठा या परिसरातली, शिरोळ परिसरातली जर प्रदूषणाची टक्केवारी बघितली तर त्या टक्केवारीच्या तिप्पट प्रदूषण हे गुजरातमध्ये आहे वनताराच्या आसपास आहे. बरोबर. तिथल्या इंडस्ट्रीमुळे होणारं प्रदूषण, रिफायनरीज आहे ना. मग अशा पद्धतीने जर हिथनं तिकडं नेऊन आमच्या हत्तीचे हालच करायचे असतील तर मग आम्हाला हे चालणार ते पण मी एक सांगणार होतो. आणि तुम्हाला सांगतो मजा काय की गुजरातचं जे काय जामनगर आहे हे राजस्थानच्या जवळ आहे, म्हणजे उष्ण कटिबद्धतेच्या आत आहे. तिथं हॅबिटेट झोन करू शकत नाहीत. हिने निर्माण केला आहे, ठीक आहे. उद्या रिफायनरीमध्ये आग लागली, उद्या काही प्रॉब्लेम झाला किंवा उन्हाळ्यामध्ये जर ती झाडं जळाली तर त्याच्यावर त्यांच्याकडे ॲक्शन घेण्यासाठी काहीच नाही. हत्ती राहतोय कुठे? शांत आणि गार वातावरणात राहतोय. म्हणजे आसाम असेल किंवा आपल्या इथं केरळच्या एरियामध्ये, तर तिने ते उचलून नेलंय त्या गरम हवेच्या ठिकाणी. ह्याच्यावर पण राग व्यक्त व्हायला लागलाय. आणि जगभरातलं पक्षी, आता मकाऊ पक्षी आपल्या इथला नाही आहे, मकाऊ पक्षी बाहेरच्या देशातला आहे, तो सुद्धा तिथं पाळलाय. एक वेगळ्या प्रकारचा अस्वल का माकड काहीतरी आहे, त्याला पाळायलाच परमिशन नाही, ते सुद्धा तिथं पाळले. इवन कासवं असतात माहिती आहे, कासवं, ती कासवं पण पाळायला काहीतरी परमिशन नाही. आपल्या घरात जर पोपट पाळला पिंजऱ्यात तर ही पेटावली लगेच येतात. आणि काल आम्ही मामींचा व्हिडिओ बघितलाय, फडणवीस मामी, की त्या पोपटाबरोबर खेळायला लागल्यात, पोपट पण त्यांच्यावर खेळायला लागला. ह्या वेळेला पेटा कुठं झोपते? ह्याच्याबद्दल काय म्हणणं? पेटाला काय सांगू शकताय तुम्ही? बरोबर. नाही, पेटाची सगळीच भूमिका यात म्हणजे थोडक्यात ती दुतून द्यायची 100%. नाही, पेटाला जर काम, मी बघाशीच म्हटलं तसं, पेटाला जर काम करायचं असेल
तर त्यांनी सर्वसमावेशक एक धोरण ठरवलं पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या भावनेला जर हात कोण घालत असेल तर म्हणजे एक आमचं कोल्हापूरकरांचं एक हे आहे की आम्ही रेटा लावून कुठलीही गोष्ट जी आम्हाला पाहिजे ती आम्ही करून घेतोच. प्राडाचं बघितलं मग जातं. हा, प्राडासारखी संस्था जर कोल्हापुरात येऊ कोल्हापूरला येत शकते. असेल तर ती मग कोण आहे ती? अंबानी आणि हे आता तर नुसतं आम्ही जिओ बॅन बंद केले, केलंय. अजून त्याचे अजून बरेच भरपूर बिझनेस गोष्टी आहेत, आहेत. मॉल त्यामुळे आहेत. ह्याच्यावर रिलायन्स समूहाने राज्य सरकारनं विचार करावा आणि माझी माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा विनंती आहे. त्यांनी फेरविचार याचिका दाखल केलेली आहे. आमचे सर्वच मंडळी त्याच्याबद्दल भूमिका घेतील, पण ह्याच्यावर सुद्धा फेरविचार व्हावा, आमच्या लोकभावनेचा आदर व्हावा आणि जी आमची मागणी आहे ती आमची माधुरी आमच्या कोल्हापूरमध्ये परत यावी अशी आमची आता आपल्या मागणी. कोल्हापूरकर म्हणून हिंदुस्थान भाऊवर काय ऍक्शन घेणार आहे आपण? नाही, विकास फाटकला माझं जाहीर आव्हान या निमित्तानं आहे की कोल्हापूरबद्दल, कोल्हापूरकरांबद्दल जर बोलायचं असेल तर त्यानं बिंदू चौकात यावं. आम्ही बिंदू चौकात येतो, आमची बिंदू चौकात यायची तयारी आहे. तो बिंदू चौकात कधी येणार ते त्यानं सांगावं. कोल्हापूरकर काय खातात आणि काय खाऊ घालतात हे पण आम्ही त्याला दाखवतो. बरोबर. आणि नान्नीचा विषय हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. कुणीतर बाहेरनं हिंदीतनं व्हिडिओ टाकायचा आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं, हे चालणार नाही. या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचं, आंदोलन डायव्हर्ट करण्याचं प्रकार चालू आहेत. त्यामुळं आमची उद्याच्या बैठकीकडे लक्ष आहे. शासनानं याबद्दल पाठपुरावा करायची गरज आहे आणि माधुरी जोपर्यंत माघारी येणार नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार. कोल्हापूरकर यातनं दाखवून देतील की माधुरीला परत कसं आणलं. बरोबर. तर विषय असा आहे की आता आपण सारासार बघितलं, तो कोण विकास पाठक नावाचा हरामखोर माणूस आहे, तो व्हिडिओ टाकतोय आणि हे करतोय. ते एक छोटं पिल्लू आहे, त्याला विकत घेतलं गेले आणि त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात लई विचार करू नका. ते तसलंच आहे, पहिल्यापासून आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन क्रेडिटचा मी मुद्दा या पॉडकास्टमध्ये मांडला की त्यानं मध्यंतरी एक 10वीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कोविडमध्ये एक मोर्चा काढलेला होता की 10वीची परीक्षा कोविडमुळे घेऊ नका, या परीक्षेवर म्हणजे सरसकट त्या मुलांना पुढच्या वर्गात पाठवा. हा, अशा पद्धतीचा एक मोर्चा काढला. कोल्हापुरात सुद्धा त्याच्या आव्हानानुसार अनेक लोक गोळा झालीत आणि तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला अशी माझी माहिती आहे. आता परत गुन्हा दाखल होईल कोल्हापूरकरांना डिवचल्याबद्दल, कोल्हापूरकरांच्या भावनेला हात घातल्याबद्दल, आणि त्यातनं त्याला कळेल कोल्हापूरकरांच्या नादाला लागायचं नाही. कारण इथं जो माणूस आवडतोय त्याला काढून द्यायची पण तयारी असते आणि जर जो आवडत नाही त्याची आम्ही काढून पण घेतोय. तर अशा पद्धतीनं सगळ्यात चर्चा आहे. तुम्हाला काय काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कार्बन क्रेडिटबद्दल मी जे बोलतोय ते आत्ताचे व्हिडिओ बघायला लागला. इंडस्ट्रियलिस्ट असाल तुम्ही, कोणताही व्यवसाय करत असाल जिथनं प्रदूषण उत्सर्जित व्हायला लागले, तर आपण काय करूया, आता माझा ऑक्सिजन नावाचा प्रोग्राम कोल्हापुरात चालूच आहे, तर त्या प्रोग्रामला तुम्ही सगळेजण कनेक्ट व्हा आणि आपल्या इथंच एवढं जंगल मोठं करूया की कार्बन क्रेडिट कुठल्या अंबानी नावाच्या माणसाकडनं घ्यायची गरज नाही. तर आपण पुन्हा भेटू नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटू. जय हिंद, जय भारत.